चाकणमध्ये सिक्युरिटी व्यवसाय बंद पाडण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे। महेश सखाराम शिरोळे याने फिर्यादीकडे लाखो रुपयांची खंडणी मागून दहशत निर्माण केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती। तक्रारीनंतर खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून आळंदी पुणे रस्त्यावरील मॅक्झिम चौक परिसरात तडजोडीनंतर 3 लाख रुपये स्वीकारताना आरोपीला रंगेहात ताब्यात घेतलं। त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 308(2) आणि 308(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाई दरम्यान आरोपीकडून 6,000 रुपये रोख, आयफोन 13 मोबाईल आणि मारुती सुझुकी ब्रिझा कार असा एकूण 11,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले। विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या बामणी फाटा तळणी पुसद राज्यमार्गाचं काम गेल्या 3 वर्षांपासून रखडल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि सूचक फलक नसल्यानं अपघातांचा धोका वाढल्याचा आरोप होतोय। या मार्गावरून दररोज हजारो वाहनं तसंच विद्यार्थी प्रवास करतात। रखडलेल्या कामामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय अशी भावना व्यक्त केली जाते। स्थानिकांनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याचा आरोप करत राज्यमार्गाचं काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुरू करावी अशी मागणी करण्यात आली। पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथं सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि धुक्याची चादर आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतोय। मुसळधार पावसाची पर्वा न करता राज्याच्या विविध भागातून भाविक आणि पर्यटक भीमाशंकरमध्ये दाखल होत आहेत। अनेक भाविक पावसात भिजत भगवान भीमाशंकराचं दर्शन घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते। स्वराज्याची सून छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी महाराणी येसूबाई यांच्या 4 जुलै 1719 रोजी औरंगजेबाच्या कैदेतून झालेल्या ऐतिहासिक सुटकेच्या स्मरणार्थ त्यांच्या 307व्या सुटका दिनानिमित्त सातारा तालुक्यातील संगम माहुली येथील समाधीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। महाराणी येसूबाई यांनी अनेक वर्ष मोगलांच्या कैदेत राहून अद्वितीय धैर्य, संयम आणि स्वराज्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला। 4 जुलै 1719 रोजी त्यांच्या मराठा इतिहासात महत्त्वपूर्ण पर्वाची नोंद झाली। या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 4 जुलै हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो। यावर्षी 307व्या सुटका दिनानिमित्त सुहास राजे शिर्के, संगम माहुली ग्रामस्थ आणि जिज्ञासा फाउंडेशन यांच्या वतीने समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून महाराणी येसूबाई यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी त्यांचा शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचा गौरव करण्यात आला। नमस्कार, जय शिवराय। मी प्रवीण कोळपे। संबंध मराठी मुलकासाठी आजचा अभिमानाचा दिवस आहे। खरं तर 4 जुलै 1719 हा दिवस आपण आठवला तर आपल्या इतिहासामध्ये एक नोंद झालेली आहे, ती म्हणजे महाराणी येसूराणी महासाहेबांची आजची सुटका। आज आहे 4 जुलै 2026। जवळपास 307 दिवसांचा हा प्रवास आज आपण आठवला पाहिजे। राणी महासाहेबांनी केलेला त्याग, समर्पण, एकनिष्ठ राहून स्वराज्याशी त्यांनी केलेलं कार्य आपण आठवलं पाहिजे। आज आपण आहोत संगम माहुली या असणाऱ्या स्थळावरती, म्हणजेच येसूराणी महासाहेबांच्या समाधी स्थळावरती। 307वा आजचा दिवस आहे। हा शौर्य दिन आहे। संबंध मराठी मुलकामध्ये, महाराष्ट्रामध्ये आव्हान करू इच्छितो की आपण आलं पाहिजे, महाराणी येसूबाईंच्या समाधीकडून नतमस्तक झालं पाहिजे। आज आहे 4 जुलै 2026, महाराणी येसूबाईंचा सुटका दिन। धन्यवाद। पाचोरा तालुक्यातील लासगाव इथं पावसानंतर पपईची बाग अचानक कोमेजल्याने शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। सुमारे 800 पपईच्या रोपांपैकी 50 ते 55% रोपं सडून आणि कोमेजून गेल्याचा दावा करण्यात आलाय। या पिकासाठी कर्ज काढून मोठी गुंतवणूक करण्यात आली होती, मात्र अवघ्या काही तासात उभं पीक खराब झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। या प्रकरणी कृषी विभागानं तातडीनं पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे। परिसरातील शेतकऱ्यांनीही या नुकसानीची त्वरित दखल घेण्याची मागणी केली आहे। माझं नाव आनंदा शेतराम पैठणकर, लासगाव। माझ्या पत्नीचं नाव मंजुराबाई आनंदा पैठणकर। त्या शेतकऱ्याच्या नावे 45 जमीन आहे, मंजुराबाई आनंदा पैठणकर। आणि त्या 45मध्ये 4 महिन्यापासून आम्ही पपईचं रोप लावलेलं आहे, पपईचं पीक लावलेलं आहे। ते पीक 4 महिन्यापासून सुरक्षित एक चांगलं होतं, क्वालिटीवाज होतं। पण 29, 28, 29 तारखेला पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये काय नैसर्गिक आपत्ती आली तर उद्या सकाळी 12 वाजेच्या 1 वाजेच्या आत पूर्ण पपईने 30 तारखेला पूर्ण मान
50% मान पपईने खाली टाकली आणि पुरं ते रिॲक्शन झालेलं आहे. त्याच्यात आम्ही सर्व घरचे शेतकरी वर्ग एकदम नाराज झालो. एवढं लहान बाळासारखं त्याला जीव लावून वाचायला वाढे लावलं आणि भगवंतांनी आमच्यापासून ते हिसवून घेतलं. त्याच्यामुळे आम्ही दुःखी झालो. याबद्दल शासनाने आमच्याकडे जातीने लक्ष घालून आमच्याकडे अल्पभूधारक शेतकरी म्हणून काहीतरी एक मदत करण्याची कृपा करावी ही सर्वांना हात जोडून विनंती. जय हरी. पपई ही कशावर लागवड केली? पपई ही गव्हाच्या पहिले गहूचं पीक घेतलं होतं आणि त्याच्यावर पपई लागवड केली. पाणीचं कसं होती व्यवस्था? पाण्याची व्यवस्था फुल होती. पाणी कमजोर नव्हतं, पाणी चांगलं होतं, ठिबकवर होतं. पाणी पोटभर पाणी होतं, समाधानकारक होतं. 4 महिन्यापर्यंत पीक आमचं एकदम सुरक्षित क्वालिटी बाजू राहिलं. पण अचानक नैसर्गिक आपत्ती त्या दिवशी रात्री 12-1च्या दरम्यान पाऊस पडला. लासगाव परिसरामध्ये सर्व केटीवर फुल भरून ते पाणी नदीमध्ये फुल नदी पाणी गेलं. दुसऱ्या 10 वाजून पाणी त्या नदीमध्ये वाहत होतं. आणि त्या दुसऱ्या दिवशी 30 तारखेला शेतामध्ये गेलो तर 50-55% पपईचे झाडं कोरमून पडले होते. मान खाली टाकली, पानं गळत होती. त्या दुःखामध्ये आम्ही सर्व परिवार डुबून गेलो. याबद्दल सरकारने आमच्याकडे काळजीने एक जातीने लक्ष घालावं ही सर्वांना विनंती आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. राजापूर येथील कोदवली नदीची पाणी पातळी 2.85 मीटरपर्यंत पूर्ण झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जवाहर चौक परिसरात पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर खेड येथील जगबुडी नदीनंही इशारा पातळी गाठली. तिची सध्याची पाणी पातळी 5.40 मीटर इतकी नोंदवण्यात आली. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता प्रशासन सतर्क झालंय. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी 6 जुलैपर्यंत नारंगी इशारा जारी केलाय. सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा असणाऱ्या मनोहर मामा भोसले विरुद्ध 6वा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात दाखल झालाय. महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात हा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झालाय. आरोग्याचं कारणाचं निराकरण करण्यासाठी 3 अमावस्येला पूजा घालण्यासाठी पैसे घेऊन अश्लील कृत्य करण्याचं काम मनोहर मामा भोसलेकडून झालंय. याचबाबत गुन्हा दाखल झालाय. मनोहर मामा भोसले यांच्या सर्व आश्रमातून काही पुरावे देखील सापडलेत. मनोहर मामा भोसले या प्रकरणाची 5 अधिकाऱ्यांची SIT कमिटीच्या माध्यमातून तपासणी आणि चौकशी सुरू आहे. यामध्ये मनोहर मामाची 20हून अधिक बँकांच्या खात्याची तपासणी केली असता 3 कोटीहून अधिकचे व्यवहार सापडलेत. तर मनोहर मामाच्या प्रकरणामध्ये नवीन गुन्हे दाखल होत आहेत. काय अपडेट आहे? मागच्या गुन्ह्यांचा काय तपास चालू आहे? मागचे 5 गुन्हे दाखल झाला होता. आता 2 दिवस अगोदर एक 6वा गुन्हा दाखल झाला. ह्याच्यामध्ये एक महिलांचं तक्रार होतं की त्यांनी काही त्यांचं नातेवाईकाचं एक काही हेल्थ इश्यूमुळे त्यांना ह्यांना संपर्क केले होते. त्यांनी एक पूजा सांगितले होते. तसंच 2 अमावास्येच्या दिवशी त्यांनी पूजा पण केले आणि 3रं अमावास्येसाठी ह्यांनी आल्यानंतर त्यांनी काही गोष्टी सांगितले. त्यांना थोडं चुकीचं वाटलं तरी त्यांनी मनोहर मामा भोसले बंधू मामा आहे त्यांनी त्यांच्यासोबत अश्लील कृत्य केलेले तर कंप्लेंट करमाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. मागच्या गुन्ह्याचा आम्ही तपास केल्यानंतर हे समोर येते की जे त्यांचा आश्रम आहे, गोटीमध्ये आश्रम असतील, ते ग्रामपंचायतने पण हे दिलेले आहे की निवेदन आणि ठराव केलेले की ते पूर्ण अनधिकृत आहे, इलिगल आहे. त्याचा पाठपुरावा आमचा चालू आहे. ते आम्ही सीलिंग केलेले आहे आश्रम. 3रं जे बाकी आश्रम आहे पुण्यामध्ये असतील, गाणगापूरमध्ये काही आश्रम आहे आणि कोल्हापूरमध्ये आहे. तिथं आमचं टीम काल जाऊन आले, पंचनामा करून आले. तिथं काही आम्हाला एव्हिडन्सेस सापडलेले आहे. तसेच यांचा मोठा आर्थिक व्यवहार यांचा होते, जेणेकरून भाविकांना जे पर्ची काढायलाच 21,000 नाहीतर 52,000 असं ते 2 प्रकारचं पैसे लोकांकडून घेतात आणि काही अमावस्येमध्ये काही पूजा करण्यासाठी पण बरेचसे आर्थिक व्यवहार होतात. असं हे एकंदरीत समोर येते. आम्ही बाकी आर्थिक दृष्टिकोनातून आणि बाकी इतर जे तपास आहे ते SIT बनवून 5 अधिकारी हे SIT मध्ये काम करत आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळं तपास यंत्रणा काम करतायत. आणि मी तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की बरेचशा महिला अजूनही असतील ज्यांना कंप्लेंट करायचे, तुम्ही समोर येऊन पोलीस स्टेशनला
कंप्लेंट करावी. तुमचं नाव कुठेही येणार नाही, गोपनीयमध्ये असतील. धन्यवाद. आर्थिक तपास जे झालेले आहेत, टोटल आता 6 गुन्हे दाखल झाले. आर्थिक जे तपासले ट्रान्झॅक्शन सगळे तपासले गेलेले आहेत आर्थिक गुन्हे शाखेत. साधारण किती आकडेदृष्ट्या दृष्टी आता आम्हाला बरेचसे अकाउंट्स त्यांचं भेटलेले आहे. आम्हाला आतापर्यंत 20 अकाउंट्स आम्ही तपास चालू केलेले आहेत. त्यांचं जे 5 आरोपी आहे, नाथ भाभा असतील, नरेंद्र सांगळे असतील, असा सगळ्या आरोपीचं वेगवेगळं आम्ही अकाउंट्स काढून प्रत्येक बँकला आम्ही स्टेटमेंट्स घेतलेले आहे. अंदाजे आता 2-3 करोडापर्यंत ह्यांचा व्यवहार झालेले आहे. बट त्यांनी अजूनही आश्रम्स घेतलेले, कोणाचं निधीमध्ये घेतले आणि काही कसा व्यवहार त्यांनी केलेले आहे, हे सगळं अजूनही तपास चालू आहे. धन्यवाद. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे भात लावणीच्या कामांना आता वेग आलाय. समाधानकारक पाऊस झाल्यानं कोकणातील शेतकरी मोठ्या उत्साहानं शेती कामाला लागलेत. ढवळ्या पवळ्या खिल्लारी बैलजोडीच्या सहाय्यानं नांगरणी करून भात लावणी सुरू करण्यात आले. कोकणातील भात हे मुख्य पीक असल्यानं सकाळपासूनच शेतामध्ये शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळते. यंदाचा पाऊस वेळेत आणि समाधानकारक झाल्यानं चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. कामांना वेग आला आहे. काय सध्या शेतातली परिस्थिती? शेतात म्हणजे काम चालू आहे, चालतंय काम. पावसाने आता सुरुवात झाली. ट्रॅक्टरच्या युगात देखील नांगराचा वापर करताय. हां, कारण काय ते आमची शेती जास्त नसल्यामुळे आम्हाला ते परवडत नाही. ट्रॅक्टर वगैरे तेवढे पैसे पण नाही आमच्याकडे आणि तेवढं वाढलेल्या खतांचा दर असेल किंवा मनुष्यबळासाठी लागणारा खर्च असेल, कसं काय परवडतंय शेती कामांमध्ये? काय तुम्हाला नाही, तसं काय परवडत नाहीच म्हणा. हां, जशी मजुरी पण पडत नाही, असं चाललं आहे. तर काय करणार, जे पहिल्यापासून चालत आलं आहे ते चालवतो. बहुतांश तरुण कोकणातून मुंबईला जात आहेत, शेती कामांकडे दुर्लक्ष होत आहे, त्यांच्यासाठी काय संदेश? हां, ते पाऊस पाणी व्यवस्थित लागत नाही, त्याच्यामुळे तसं होतं. शेती करून जर काय मिळत नाही तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचं पर्जन्यमान कसं काय? नाही, म्हणजे आत्ताच सुरुवात झाली आहे, म्हणून तसा महिना पण झाला नाही आहे. त्याच्यामुळे आता काय पुढे काय होतं हे काय सांगता येत नाही. मृग नक्षत्र ह्याच्यावर सुरुवात होती. 10 वर्षी पुरा सुका गेला आहे आणि आता हे नक्षत्र संपल्याच्या नंतर सुरू झाला आहे आता पाऊस. आता व्यवस्थित आहे. आता पुढे काय होतं, असं जर कायम राहिलं तर काहीतरी होईल, नाहीतर मग काय आहे तेच. आपलं नाव? माझं नाव चंद्रकांत राऊत. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.